गुड इव्हिनिंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, हा जो काही जून 2026 महिना चालू आहे, तर या महिन्यामध्ये आशा स्वयंसेविका यांच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तर त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे आशाताई, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि अजून एक सांगायचं झालं तर, समजा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. आणि तुम्ही आणि तुमच्या मैत्रिणींनी जर या आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करून घ्या. कारण की आशा स्वयंसेविका यांच्या दृष्टीने जे काही सर्व महत्त्वाचे मुद्दे असतील किंवा VHNSC, VHND, किशोरी माता बैठक असतील, तर या सर्वांचे प्रोसिडिंग तुम्हाला या चॅनलवरती मिळून जाईल. चला तर मग जरा हे वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, एक आशा स्वयंसेविका या नात्याने आपल्यासमोर एखादी केस ठेवली जाते व ही केस आपण एक आशा स्वयंसेविका म्हणून सोडवायची असते. तर बघा, केस स्टडी 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:20 वाजता शिरींची आरोग्य उपकेंद्रात प्रसूती झाली. प्रसूतीच्या वेळी तिचे गर्भधारणेनंतर 8 महिने 5 दिवस पूर्ण झाले होते. जन्मतः शिशूचं वजन 1950 ग्रॅम इतकं होतं. पहिले 6 दिवस शिशूची प्रकृती उत्तम होती. 7व्या दिवशी जेव्हा आशाने घरी जाऊन शिशूची भेट घेतली तेव्हा तिला आढळलं की शिशूने स्तनपान सोडले असून त्याचे पोट फुगले आहे. शिशूचे श्वसन व्यवस्थित चालू होते, परंतु ते हळू आवाजात रडत होते. त्याचे वजन 1900 ग्रॅम होते. त्याने स्तनपान सोडले होते व त्याचे पोट फुगले होते. त्यावर त्याला संसर्ग झाले असल्याचे निदान आपण केले. सर्वप्रथम आपण काय कराल? तर अशा प्रकारची केस असल्यावर सर्वप्रथम आपण काय करू शकतो, असं जर प्रश्न आला तर एका आशा स्वयंसेविका या नात्याने आपण याचं उत्तर अशा प्रकारे देऊ शकतो की ॲमॉक्झिलिनचा पहिला डोस देऊन शिशूला त्वरित जवळच्या PSC किंवा ग्रामीण रुग्णालयात संदर्भासाठी पाठवण्याची व्यवस्था आपण करावी. तर त्यानंतर बघा, आरोग्य केंद्रात पाठवण्याच्या दृष्टीने आपण त्यांना कशी मदत कराल? पालकांना आजाराचे गांभीर्य समजावून सांगून धीर देणे, त्वरित वाहतुकीची सोय म्हणजे जे काही 102 किंवा 108ची रुग्णवाहिका आहे तर त्याला आपण फोन करू शकतो आणि ती उपलब्ध करून देऊ शकतो. आणि हा जो काही प्रवास आहे तर त्यामध्ये त्या बाळाला थंडी वगैरे वाजू नये म्हणून कांगारू मदर केअर देण्यास देखील सांगू शकतो आणि बाळाला उबदार कपड्यात गुंडाळून ठेवण्यास सांगू शकतो. आपल्याला जर शक्य असेल तर आपण त्यांच्याबरोबर देखील जायचं आहे. तर त्यानंतर बघा, या शिशूचे उपचार कोणते? जर तिथे नर्स परिचारिका असेल तर त्या निर्णय घेतील, परंतु तिथे जर कोणीच नसेल तर त्याला आरोग्य केंद्रात पाठवण्यापूर्वी कोणते उपचार सुरू कराल? तर याचं उत्तर आपण अशा प्रकारे देऊ शकतो की आरोग्य केंद्रात पाठवण्यापूर्वी प्रथमोपचार करून म्हणून आशा किंवा ANM मार्गदर्शन सूचनांनुसार प्रतिजैविक म्हणजे जे काही अँटीबायोटिक्स असतं तर त्याचा पहिला डोस, उदाहरणार्थ सिरप ॲमॉक्झिलिन 1 मिलीचा डोस आपण त्या बाळाला देऊ शकतो. आणि दिवसातून 2 वेळा बाळ अंगावरचे दूध ओढू शकत नसल्याने, म्हणजे हा डोस दिवसातून 2 वेळा द्यायचा आहे. आणि बाळ अंगावरचं दूध ओढू शकत नसल्याने चमचा वाटेने आई दूध काढून पाजण्याचा प्रयत्न देखील करायला आपण सांगायचं आहे. त्यानंतर बघा, शिशूला भेटण्यासाठी आपण किती वेळा जावे? तर बघा, बाळ कमी वजनाचे आणि आजारी असल्यामुळे संसर्ग झालेले असल्याने जोपर्यंत बाळाची प्रकृती म्हणजे यामध्ये देखील पहिला 1 आठवडा दररोज आणि त्यानंतर 28 दिवस एका दिवसाआड अशा प्रकारे आपण त्या शिशूला भेट द्यायची आहे. तर त्यापुढील जो प्रश्न आहे तो प्रात्यक्षिकाचा आहे. तर बघा, या प्रात्यक्षिकामध्ये कोरडा दिवस कसा पाळणार याबद्दलची माहिती लिहा असा प्रश्न जर असेल तर आपल्याला माहिती आहे की कोरडा दिवस म्हणजे काय आणि तो कसा पाळायचा. तर बघा, दरवर्षी कधी जून महिन्यात पाऊस तर कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडत असतो. त्यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होते. परिणामी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असते. या डासांमुळे आणि पावसाळ्यातील दूषित पाण्याचे साठे झाकून ठेवणे, कीटक प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करणे आदींचा उपयोग करणे गरजेचे असते. डेंग्यू व हिवताप या आजारांचे प्रसार करणारे डास ही घरातील मनी प्लांट, फ्रीज, फुलदाणी, जमिनीतील पाण्याची टाकी, प्लॅस्टिकच्या कुंड्या, घराच्या परिसरात पडून असलेले आणि वापरत नसलेले टायर, प्लॅस्टिकच्या कुंड्या, प्लॅस्टिकच्या टाक्या यांच्यामध्ये पाणी साचून
त्या ठिकाणी त्यातील स्वच्छ पाण्यात हे जे काही डास आहेत तर ते अंडी घालत असतात. या डासांची अंडी घालण्याची ठिकाणे नष्ट करण्याकरिता कोरड्या दिवस पाळणे अतिशय महत्त्वाचे असते. तर या कोरड्या दिवशी घरातील सर्व साठवणीच्या व पिण्याच्या पाण्याची जी काही भांडी आहेत ती एक दिवस कोरडे करून घासून पुसून उन्हामध्ये ठेवायचे आहे. तर आणि घराजवळील नाले, डबके आणि फुटलेल्या भांड्यांमध्ये पाणी साठणार नाही व यासाठी देखील व्यवस्थापन करायचे आहे. आणि आठवड्यातून एकदा हा दिवस पाळायचा आहे. असे केल्याने डासांची उत्पत्ती स्थाने थांबतील आणि त्यामुळे मलेरिया व इतर डासांपासून होणाऱ्या आजारांपासून आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे व पर्यायाने समाजाचेही संरक्षण होऊ शकते. तर यापुढील प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी तुम्ही यानंतरचा जो काही व्हिडिओ आहे तो देखील पाहून घ्या. धन्यवाद.